सांगली शहर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या। शहर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आणि या चोरट्याकडून चोरीच्या 5 मोटारसायकलींसह 1,30,000चा मुद्देमाल जप्त केला। सागर धनाजी लोखंडे वय वर्ष 33 राहणार संपत चौक वसंतदादा साखर कारखान्यासमोर सांगली असे अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे। संजयनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली आणि याबाबतची अधिक माहिती अशी की माधवनगर येथील मुख्य रस्त्यावरून एक मोपेड दुचाकी चोरीला गेली। त्यानंतर संजयनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या चोरीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरट्याचा छडा लावण्याचे आदेश दिले। पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद साळुंखे, संतोष पुजारी, सुशांत लोंढे हे पेट्रोलिंग करत असताना सागर लोखंडे हा ITI कॉलेजसमोर मोपेड दुचाकी घेऊन जाताना दिसला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता दुचाकी चोरल्याची कबुली दिली। त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावली। कोठडी चौकशी दरम्यान त्याने संजयनगर, सांगली शहर, विश्रामबाग पोलिसांच्या हद्दीतून आणखीन 4 दुचाकी चोरल्याची कबुली दिली। पोलिसांनी 4ही दुचाकी जप्त केल्या। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या पथकाने केली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।